नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये फुलगळ ही खूप महत्त्वाची समस्या शेतकरी मित्रांना भेडसावत आहे. त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यामध्ये प्रामुख्यानं फुलगळ का होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि फुलगळीमध्ये काय कारणं असतात हे पण खूप जाणून घेणं गरजेचं आहे. फुलगळ हे ढगाळ वातावरण असेल किंवा अन्नद्रव्य कमतरता असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन चुकलं असेल त्यामुळे फुलगळ होऊ शकते. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जाते. तूर पिकामध्ये 2 प्रकारचे फुलं असतात असं सांगितलं जातं. मादी फुलांच्या वाढीसाठी आपण हे फवारा, ते फवारा असं सांगितलं जातं. तर ह्या गोष्टीला बळी पडणं हे चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो. माहिती तपासणं गरजेचं आहे. त्यामध्ये तूर पिकामध्ये जर बघितलं तर एकाच प्रकारचं फुल आपल्याला दिसतं. हे फुल आहे तूर पिकामध्ये आणि हे जे पार्ट दिसतायत या ठिकाणी दोन्ही प्रकारचे पार्ट या ठिकाणी आहेत. तर त्यामध्ये अँथर आणि ओव्हरी म्हणजे अँड्रोसियम आणि गायनोसियम असे दोन्ही प्रकारचे जे म्हणजे नर आणि मादी असे दोन्ही प्रकारचे जे पार्ट असतात ते एकाच फुलामध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला जे सांगितलं जातं की मादीच्या फुलांची वाढ होण्यासाठी हे फवारा, ते फवारा, तर तुम्हाला प्रोडक्ट प्रमोशन केलं जातं. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडायचं नाही आपल्याला. त्या ठिकाणी शास्त्र समजून घेण्याची गरज गरज आहे. सायन्स काय आहे त्याच्यामागचं ते समजून घेण्याची गरज आहे. तर तूर पिकामध्ये एकच फुलं असतं आणि त्यामध्ये दोन्ही पार्ट असतात. त्यामुळं तूर पिकाची फुलगळ जी होते तर ही नैसर्गिक फुलगळ होत असते. त्यामध्ये 70 ते 80% फुलगळ हे नैसर्गिकरित्या होत असतात आणि 20 ते 30% फक्त फुलांच्या शेंगामध्ये रूपांतर होत असते. त्यामुळं फुलगळ होताना घाबरून जाण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त थोड्या गोष्टी करणं गरजेचं आहे आपल्याला. ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला एखादं चांगलं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर 05234 किंवा 05535 असं विद्राव्य खत वापरणं गरजेचं आहे किंवा झिंक, बोरॉन आणि कॅल्शियम असं कॉम्बिनेशन असलेलं एखादं मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 यांचा वापर करायचा आहे. जर जास्तच गळ होत असेल तर त्या ठिकाणी प्लॅनोफिक्स किंवा जिब्रेलिक ॲसिड किंवा जर आपल्याला वाढतं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाली असेल तर त्या ठिकाणी पॅक्लोब्युटाझोल किंवा मॅपिकट क्लोराईडचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. अशा भूलथापांना आपल्याला बळी पडायचं नाही. आपलं तूर पिकाचं व्यवस्थापन व्यवस्थित करून आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. धन्यवाद.